संपूर्ण भारताचं लक्ष भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर देखील आहे. मुंबईवर नेमकं कोणाचं वर्चस्व याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मुंबईमधील ज्या 6 जागा होत्या त्या ठिकाणी सगळ्यात जास्त चुरशीची लढत जी होणार आहे ती म्हणजे ईशान्य मुंबईमध्ये. ईशान्य मुंबईमध्ये महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील यांची थेट लढत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्याशी असणार आहे. 24 तास शिल्लक आहेत निकालाला आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर महायुतीचे उमेदवार मिहिर जे आहेत. 24 तास शिल्लक आहे, काय मनामध्ये सध्या चाललं आहे? काय नाही, मी एकदम निवांत आहे. कारण माझा ठाम विश्वास आहे की मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे. आणि 20 तारखेची जी आपण पोलिंग पॅटर्न बघितली, 2 तास, 2.5 तास, 3-3 तास मुंबईकर हे रांगेत उभे होते. ते पंखे नसतानाही, पाणी नसतानाही घरी नाही गेले, पण स्वतःचं मतदान केलं. हे खूप क्लिअर इंडिकेटर आहे की हा मतदान मोदीजींसाठी झालं आहे. आणि मला वाटतं आहे की मुंबईमध्ये 6 पैकी 6 जागा हे महायुतीलाच भेटणार. मिहिरजी, खरं तर ज्या पद्धतीने मी सुरुवात केली, सगळ्यात चुरशीची लढाई म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंत, अगदी आदल्या रात्रीपर्यंत इथे अगदी गडबड. ईशान्य मुंबईमध्ये सगळ्यात जास्त गडबड ही ईशान्य मुंबईमध्ये दिसली. वाद प्रतिवाद, अगदी काही कार्यकर्ते जेलमध्ये, अशा स्थितीमध्ये ही निवडणूक झाली. कसं पाहता याकडे? नाही बघा, निश्चितच संघर्ष खूप होता. कारण आम्हाला गुंडशाही, आमचे जे प्रत्याशी होते त्यांनी तोडफोड करायचे 3-4 प्रकरणं झाले. हे सर्वांचा सामना केला. पण प्रत्येक भेकड हल्ल्यानंतर महायुतीचे कार्यकर्त्यांचं मनोबल हे वाढत गेला, कधीच तुटला नाही. आणि शेवटी अंत भला तो सब भला. 20 तारीखला जो मतदान झाला, जसं मी पुन्हा सांगतो, ज्या प्रकारे मुंबईकर 2.5 तास मतदानचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे होते, तो चित्र खूप स्पष्ट आहे की हे केंद्रात मोदीजींचा विकास मॉडेलसाठी आणि राज्यात जे महायुतीचे शासनाने 2 वर्षात केलेली काम आहे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी होते. म्हणजे काय स्ट्रॉंग पॉईंट्स वाटतात एकूण ईशान्य मुंबईमध्ये? कुठून तुम्हाला चांगली लीड मिळेल अशी शक्यता वाटते आहे? एकूणच जर बायफर्केशन केलं तर मानखुर्द वगैरे हा जो परिसर आहे तिथे देखील चांगलं मतदान झालेलं आहे, त्याचा फटका बसेल भाजपला? नाही, हे बघा, मी जसं सांगितलं, मी मुंबईकरांमध्ये विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. मी असं काहीच ॲनालिसिस गेल्या 15 दिवसात केलेलं नाही आहे. उलट गेल्या 15 दिवसात माझे जे कामं मला येणाऱ्या दिवसात करायची आहे त्याचा पाठपुरावा, त्याचं पत्रव्यवहार रेडी करणं, कारण आचारसंहिता उद्या संध्याकाळनंतर संपेल. तर मी सुसज्ज झालो आहे की 5 तारीखपासून माझे जे पेंडिंग कामं आहेत त्याचा पाठपुरावा लवकरात लवकर करून ते मार्गी लावणं. किती मतांची शाश्वती वाटते तुम्हाला एकूण या ईशान्य मुंबईमध्ये? मी जसं तुम्हाला सांगितलं, मी काहीच ॲनालिसिस केलेलं नाही आहे. पण एवढं नेमकं जे पोलिंग पॅटर्नवरनं मला 20 तारीखला दिसलं, माझा मनात विश्वास आहे की मुंबईची 6 पैकी 6 सीटं हे महायुती जिंकणार. मोदीजींचा रोड शोमध्ये जो लोकांचा प्रतिसाद होता तो पूर्ण मुंबईचा मूड आपल्याला तिकडे दर्शवतो. राज्यात आणि देशात काय आकडेवारी असेल, काय शक्यता वाटते? देशात इतिहास होणार आहे, रेकॉर्ड पार सीटा येणार आहेत आणि मोदीजी हे पंतप्रधान बनणार आहे. धन्यवाद. मिहिरजी होते माझ्याबरोबर. खरं तर ईशान्य मुंबईची जर सीट बघितली तर त्या ठिकाणी ज्या दिवसापासून प्रचार सुरू झाला अगदी त्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाद पाहायला मिळाले. अगदी चुरशीची लढाई ही मांडली जाते आहे. 24 तास शिल्लक आहेत. मिहिर कोटेचा यांना आपल्या विजयाची शाश्वती आहे आणि तितकीच
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील इतिहास रचतील अशी शाश्वती त्यांनी व्यक्त केलेली आहे. प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.